नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि इकडे बघा मीटरचं अस्तर घेतलं आहे मी, आणि त्याच्यासाठी बघा मी 10.5ची घडी आहे, तर मी इकडे ना थोडं जास्त घेते, 12.5 घेते। छान असं योगपट्टी ब्लाऊज कटिंग करणार आहे आज, पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला दाखवते। थोडं जास्त घेते मी। आता इथून आहे ना बघा डबल घडी केलेली मी, तर कट करून घेऊ। त्याचं आहे ना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं काढायचे आपल्याला। बघा इकडे स्लीवसाठी थोडा कपडा साईडला ठेवला तो, आणि एवढा मी कपडा आहे ना कट करून घेतला माप घेऊन थोडंसं। 4 फोल्ड करायची आता आपल्याला। आणि बघा इकडे 4 फोल्ड झाल्यानंतर आहे ना योगपट्टी ब्लाऊज कटिंग करायचं आहे आपल्याला। बघू शकता लंबाई आहे ना पूर्णच घेते मी, 15 आहे लंबाई, कारण लांब आहे ब्लाऊज खूप। आणि इकडे शोल्डर घेते मी, 5.5 घेते शोल्डर। हा मुंडा आहे ना 6 घेते। सॉरी हे नाही आहे, चॉक तिथे फिरून गेला, असं काही व्यवस्थित घ्यायचं आहे। आणि पुढचा गडा घेते, 7 घेते पुढचा गडा, थोडा मोठा सांगितला आहे, 7.5 घेतला आहे। आणि 2-2.5 इंच अंतर रुंदीचं अंतर घेतलं आहे। मुंडा आहे ना 6 घेतला आहे। 10.5ची घडी आहे, 2 इंच एक्स्ट्रा घेतले। आणि इकडे ना 10 घेते, 1.5 इंच जास्त घेते कपडा इकडे फिटिंगसाठी। बघा कमरेची फिटिंग आली 40, तर एक घडी 10 आलेली आहे। आणि बघा कट करून घेऊ आता। छान असं मस्त योगपट्टी ब्लाऊज कटिंग करते मी। तुम्हाला नक्की माझा हा ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मी खरं सांगते तुम्हाला, पूर्ण पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते की मीटरचा कपडा घेतला, तिथून किती माप घेतलं, फ्रंट पार्ट बॅक पार्ट पूर्ण, म्हणजे लास्टपर्यंत तुम्हाला व्हिडिओ ना छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण शेअर करते। असं नाही की व्हिडिओ कुठे बंद केला आणि थांबून घेतला, असं मी करत नाही। मग कसं मला जेवढं येतं ना तेवढं तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करते। बघा इकडे मी मधोमध तसं कट करून घेतलेलं आहे। आणि मापाचं ब्लाऊज आहे ना ते पण तुम्हाला मी बघा इथून एवढं त्यांनी हे घेतलेलं आहे, योगपट्टी ब्लाऊज आहे। तर मी इकडे ना 3.5 अंतरावरती बघा मी तुमच्याशी सुद्धा शेअर करते। हे ना 3 घेतलं आहे इथून, आणि इथून बी 3 घेते। ही सिद्धी पट्टी घ्यायची आपल्याला लाईन, असं पण योगपट्टी कट करू शकतो आपण। आणि बघा इकडे ना 1 इंच अंतर वरून घ्यायचं आहे, इथं 1 घेतलेलं आहे मी। आणि हे ना आपला जो मेन 3.5 वरती आपण टक्स घेतो ना, हा पॉईंट आपल्याला इथं बी पोचवायचं आहे ते, म्हणजे जेणेकरून हा टक्स आहे ना खूप छान येतो। बघा छान असा मस्त इथून आपल्याला राऊंड द्यायचा आहे टक्सला, म्हणजे हा 1 इंच इथं वाढून घ्यायचं आहे। आणि ही 3 इंचाची पट्टी आहे, इथून बी 3 घेतलेली आहे खालून। आणि थोडंसं असं आहे ना एकदम 1-2 लाईन असं थोडंसं खाली राऊंड घ्यायचं आहे टक्सला, जेणेकरून आपला हा ना राऊंड खूप छान येतो। आणि मी तुम्हाला ते कट करून दाखवते, बघू शकता। बघा खूप छान अशी मस्त योगपट्टी निघाली, बघू शकता। 1 इंच अंतर घेतलं होतं। आणि आता टक्स घेऊ आपण। बघा 3.5 वरती हा टक्स घेतला होता ना आपण, आणि 2 इंच अंतर वरून घेते 2। आणि हे जे अंतर आहे ना पहिला टक्सचं हे 3.5 घेतलेलं आहे। आणि मधलं अंतर जे आहे ना ते पण 2च घेतलं आहे। आणि हा तिसरा टक्स आहे, त्याचं बी अंतर 2च घेतलं आहे, बघू शकता। खूप छान असं मस्त तुम्हाला समजीन असं या भाषेत, सिंपल भाषा आहे माझी गावाकडची। जर तुम्ही
थोडंफार माझ्याकडनं बोलण्यामध्ये इकडे तिकडे मापाचं मी कसं पहिल्यापासून आहे ना जसं शिकली तसं म्हणजे तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते तर बघा योगपट्टी ब्लाऊज खूप छान असं मस्त सेप तयार झालेला आहे आणि माप घेऊन पूर्ण तुमच्याशी शेअर करते. जर माझ्याकडनं कुठे बोलण्यामध्ये म्हणा का काही सांगण्यामध्ये म्हणा मापं घेण्यामध्ये चुकलं असेल तर नक्की तुम्ही थोडं समजून घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगा. मी दुसऱ्या वेळेस नक्की ती गलती सुधारील. तर कसं राहतं घाईघाईमध्ये होतं थोडं बोलण्यामध्ये इकडे तिकडे मापाचं. आणि बघा मागचा गळा आहे पाठचा, मी तुम्हाला माप घेऊन दाखवते. बघा इकडे आहे 2.5 पावणे 3ची पाठ आली आहे. तर मी इकडे 3 घेते म्हणजे ते बरोबर शिवून सण कमी येईल. आणि ना गोल गळा आहे का मटका गळा आहे? गोलच गळा आहे, खूप मोठा गळा आहे, गोल गळा आहे. बघू शकता खूप असा मस्त गोल गळा झालेला आहे. इथं हे 3 घेतलं आणि याचं बी अंतर मी तुम्हाला सांगते किती घेतलेलं आहे. बघा 3.5 आलेलं आहे राऊंड आणि वरून आहे ना 3च आलेलं आहे. कारण हा गळा आहे ना असा आपल्याला इकडनं त्यांनी मोठा सांगितला आहे. बॅक पार्ट आहे छान असं मस्त. आणि ना इकडे 5 इंच अंतरावरती टक्स घ्यायचा आहे हा त्याची जी. आणि वरून आहे ना हा टक्स लांबीला घ्यायचा आहे आपल्याला. 4.5 घेतला मी आज इथं कारण खूपच लांबीला ब्लाऊज आहे. तर त्याच्या हिशोबाने ब्लाऊजची लांबी जर कमी राहिली ना तर 4वरती घेतो आपण, पण हे ब्लाऊजची लांबी खूपच जास्त आहे. बघा गळा तर इतका सुंदर झाला आहे, मस्त गोल गळा झालेला आहे. डीप आहे पूर्ण. दोरी लावायची मला कारण तरच हा गळा, नाही तर शोल्डर उतरण्याचा संभव राहतो एवढा मोठा गळा म्हटला तर. तसे तर माझे शोल्डर उतरत नाही, पण कसं राहतं एखाद्याचं उतरतं असं काही नाही, प्रत्येकाचंच होतं थोडीफार मिस्टेक. मी आहे ना तुमच्याशी जे राहतं ना ते शेअर करते, असं नाही की नाही सांगायचं कशाला. जे असतं ते होतं, गलती प्रत्येकाकडनं होते गलती. किती पण मोठे टेलर राहू दे, आपण तर काही मोठे टेलर नाही आहे, आपण तर असेच थोडे घरगुती काम करणारे आहे. तर मी तरी पण चांगलंच शिवते असं नाही, दिवसाला 2-3 ब्लाऊज शिवते. आणि बघा इकडे खूपच मला जॉईंट द्यावं लागणार आहे, बघू शकता. बघा हेच जे शोल्डरला मी आपण पट्टी कापली होती ना आर्मोलची, तेच इथं जॉईंट देते मी. आणि बघा स्लीव आता मापून दाखवते तुम्हाला किती आहे असं, त्याच्यावरनं आपण ब्लाऊजची बाई कटिंग करू. 10 आहे. तर बघा 10 आहे ना, तर मी इकडे 11 घेते. खूप छान असं मस्त ब्लाऊज कटिंग होतं आहे आपलं. बघा इकडे 11 घेतलं आहे आणि इकडे पण आहे ना 11 घेते आणि 3.5वरती टिक केली मी. असं मस्त थोडं धीरे व्यवस्थित आहे ना असं राऊंड द्यायचं आहे. 3.5 घेतलेलं आहे आणि इकडनं आहे ना असा छोटासा मच्छी कट द्यायचा आहे. आणि याची फिटिंग आहे ना 6 आहे दंडघेरची आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घेते. आणि मी ना तुम्हाला खाकीची बी फिटिंग मोजून दाखवते, त्याच्यावरनं समजेल तुम्हाला किती घ्यायची आपल्याला खाकीची फिटिंग. तर बघा इथून जी शोल्डरची शिलाई राहते ना आपली तिथून पकडायचं आहे. जिथून शिलाई आहे तिथूनच पकडा. इकडं असं नाही की थोडा कपडावरती त्याच्यावरून पकडणार. शिलाईची जी शोल्डरची फिटिंगची जी मेन शिलाई आहे ना तिथून आपल्याला मेजर टेप व्यवस्थित ठेवायचं आहे, मेजरमेंट घ्यायचं आहे. आणि इकडे आलं हे 8 आलं आहे आणि जी आपली मेन फिटिंग राहते ना तिथपर्यंत आपल्याला मोजायचं आहे. तर 8 आलं आहे बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला इथून पण तसंच मोजायचं आहे व्यवस्थित. बघा इकडे 8 आलेलं आहे. ही आपली मेन शिलाई फिटिंगची आणि 1.5 इंच एक्स्ट्रा इकडे पण 1.5 इंच. आणि ना 11 घेतली स्लीव, 10ची आहे 11 घेतली मी. तुम्हाला एकदम डिटेलमध्ये मला जेवढं समजवता येतं तेवढं समजवण्याचा प्रयत्न करते, कारण मला आहे ना एवढी बोलायचं म्हणजे कसं राहतं, याचं पण शिलाईची भाषा थोडी वेगळी राहते. आणि मी पहिलेचे जे व्हिडिओ माझे जर बघणार ना 1 वर्षापासून तर पूर्ण बॅकग्राऊंडवरती येते. मला बोलायचं एवढं मी खूप प्रयत्न करते की तुमच्याशी बोलायचं म्हणजे कसं राहतं, थोडंफार कोणाला समजतं कोणाला नाही समजतं, प्रत्येकाला प्रत्येक व्हिडिओ नाही समजत. तर बघा माझे सिंपल साधे सरळ व्हिडिओ राहतात ब्लाऊज कटिंगचे.
आणि तेच तुम्हाला दाखवायचा सांगायचा प्रयत्न करते माप घेऊन. जर माझे नक्की व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.